सुनीता, काहून तू एवढी चिडली होती मंगाशी? मग कधी तू अशी चिडताना मी तुले कधी असं पाहिलं नाही. तू त्याच्यावर काहून चिडली होती? आणि तू तेव्हाची मला अशी उदास उदास वाटून राहिली. काय झालं, काय सांग बरं. काही नाही जी, काहीच तर नाही झालं. काहीच तर नाही झालं. दिवसभराच्या दगदगीनं तुमच्या तब्येतीनं असं काही असं वाटते मला. नाही, असं काही झालं नाही. मी जास्त चिडली का? जास्त नाही चिडली, पण तू अशी कधी बोलत नाही म्हणून म्हणलं. तुम्ही काहून खाली बसल्या? या ना पलंगच्यावर, बस ना पलंगावर. नाही, बरं वाटून राहिलं मला. आता गोळ्या घेतो आणि झोपतो. थांबू का मी रात्रभर? काय नाही, आता तब्येत बरी आहे ना. आता पोट बिपरू खाली खाली झालं, काहीच नाही, चांगलं वाटून राहिलं आता. त्या डॉक्टरनं पण सलाईन गिलाईन लावली तर आता बरं वाटून राहिलं. मी झोपतो आता, गोळ्या घेतो ना. माझी इच्छा होती ह्या वर्षी म्हणलं आषाढी एकादशीले घरी भजनं ठेवू. पण आता उद्या बरं वाटन तर सांगतो मी सकाळी. तसं ठेवू ना, तर मग काय आहे ठेवाले. मी करून देईन सगळं, नाश्ता पाणी मी करीन. तुम्ही आराम कर जा, उद्यापर्यंत बरं वाटनच ना. जातो मग मी. हो जा, पण तू काहीतरी मला त्या मनात काहीतरी वाटून राहिलं. नाही, काहीच तर नाही. करा आराम मग. हो करतो ना, काम तर कोणतं नाही. आता झोपतो, आता झोपायलाच चालले. ठरवा मग, तुम्हाला काय वाटते तर सांगा मग मला तसं. हो हो, मला काहीतरी उदास वाटून राहिली. हे अशी एवढी उदास तर राहत नाही. काय माहीत काय आहे हिच्या मनात तर. पण दिवसभर मदत केली तिनं. त्याने बी बिचाऱ्या दोघी तिघी दवाखान्यात थांबल्या. करतो आता आराम बापा. आता मोजून बापूनच खा लागन. काय त्रास झाला बापा मला, देवा किती त्रास झाला हा. अर्चना आहे का घरी? शांताताई, तुम्ही काल एवढ्या बिमार सलाईन लावून आल्या आणि आज कोणतं काम पडलं इकडे? काम होतं तर मला फोन करते, मी आली असती. फोन काम होते का सारे? आता मी ठीक आहे, चांगली ठणठण झाली. काल सलाईनच्या न मस्त ठणठण झाली. मग काय काम पडलं पप्पा, माघारी आल्या तुम्ही? काही नाही, फुलाले चाली मी. मस्त घरी फुलं आहे, पण मी रात्री गोळ्या खाल्ल्या. त्या गोळ्याची नशा म्हणा, तर सकाळी जागच नाही आला लवकर. उठली तर पाहतो, उठल्याबरोबर झाडाजवळ गेली तर एक फुल नाही होतं. कोण नेले, कोण नेले. म्हणलं मला फुलं फक्त अर्चनाच्या घरी भेटन, तर म्हणून मी आली. आणि म्हणलं रात्रीचं भजन बी ठेवतो, तर या म्हणतो सगळ्याजणी. सांगत सांगत जातो बी म्हणलं. अरे तुम्ही ताई, किती तुम्ही हे करता, आराम नाही करताय का? नाही केलं ह्या वर्षी भजन तर काय होतं तर? मी विचार केला घरी नाही करत. आपलं मंदिर आहे का नाही, मंदिरातच आपण भजन करू. दरवर्षी करूच, ह्याही वर्षी करू. तर किती वाजता जमवा जुमवा करायचं आहे तर सांगा, मी सांगीन लागेल तरी. तुम्ही आराम करा दुपारपर्यंत. आज भजनाला ये जा डायरेक्ट. आरामच करून राहिली ना, कोणतं काम केलं? तू उपासच आहे आणि मी पक्काच उपास करतो आज. आज पोटाला पुरा आराम देतो, पुरं चिंबतो. पुरा आराम बी नका करू, थोडंसं काही खा जा, नाही तर आणखीन ॲसिडिटी वाढते. चहा काही जास्त पिऊ नका आज. तुम्ही चहा खूप पिता नाही तर. मी तुझ्या घरी आली तर मला तू चहा नाही पाजत का? मग मला ते विचारच आहे, पाजू नाही पाजू. चला त्याच्यापेक्षा तुम्हाला मी ब्लॅक कॉफी पाजतो. काळी कॉफीनं आराम पडते म्हणते पोटाला. नाही आवडत ते, आवडून तरी थोडीशी गोड करतो. चला. हो, मला कुठं टाईम आहे, मी मजाक केली. फुलं तोडले असेल तर दे, नाही तर मी तोडतो. तोडूनच ठेवले मी, मला माहिती आहे. सकाळी उठली तोडून घेतले. मलाच तर कुठं भेटते नाही तर. दे मग थोडेसे. हो, जास्तच तोडले मी, पूर्णच तोडले. म्हणलं विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात हार करी एक आणि पूजा बिचाले होते, तर मला थोडेसे दे. न्या ना, आहे ना फुलं. आणि मी तुम्हाला म्हणत होती, पद्माच्या गोष्टीवर काही लक्ष नका देऊ जास्त. काय केलं पद्मानं? कोणती गोष्ट आहे पद्माची? तुम्ही फुलं. हा मग जो फुलं गोष्ट काढून दिली सांगून नाही राहिली. काही नाही, सांग तू. काही नाही, अशीच पंचटली गोष्ट असेल पद्माची. पद्मा मग काल भेटली होती, अशीच पटरे. काय पटरे सांग. काही नाही, काही नवीन मास्तरी नाही का नाही, ते म्हणे माझी भाऊ तिची खूप मदत करते म्हणे, तिला बस स्टॉपवर सोडून दिला म्हणे. सांगितलं म्हणे पद्माले. मास्तरीनच भेटली ती म्हणे, ते नवीन सांगत ती म्हणे.
तर माझं गाव दूर आहे, तर मला सरनं काल नेऊन दिलं होतं. तर आज त्यांच्या मिसेसची तब्येत खराब आहे, तर मी घरी चाललो. आज नाही नेऊन देत. काय झालं या गोष्टीले? काय हुंडाला नेऊन दिलं तर नेऊन दिलं, काय झालं? कोणी कोणाची मदत करते ना. वा रे वा. आणि त्या पद्माच्या लागतं तू मांग, तिला तर वरचढ करून बोलायची हेच आहे. त्या मास्तरीनं काय सांगितलं आणि पद्मानं काय म्हणलं. एकाच शाळेत काम करून तर तिची गाडी खराब झाली तर नेऊन दिलं असं. वा रे तू बी अर्चे, तिच्या संग लागली पद्मा संग. ते तर माहीत आहे बाई कशी आहे. तर तिथं सुनीता होती का? हो हां, म्हणूनच रात्री सुनीता काल रात्री आली ती, तर यायच्यावर थोडीशी बोलली होती अशीच. तुमचं लक्ष नव्हतं का हे ते सुनीता म्हणून आहे का? वा रे गोष्टी तुमच्या. कुठे गेली होती सकाळी सकाळी? काय दिसते हातात? फुलं आणायला गेलती. तब्येत बरी नाही म्हणता तर कायले सकाळी उठून फुलं आणायला गेलती? कुठे गेलती? काय आहे आज? आज काय आहे माहित नाही का? कसे काय एवढे विसरले तुम्ही? चांगल्यानं सांग ना काय आहे तर. आज एकादशी आहे, आषाढी एकादशी. हे भुलले का? होतं लक्षात पण नाही राहिलं लक्षात आता. मग आज उपवास करा लागन. करता का नाही करत? असं काऊन विचारतं? दरवर्षीच करतो ना मी तुझीच वाट पाहून राहिलं होतो कुठे गेली म्हणून. दिन्याही गेला शाळेत, मला वेळ होऊन राहिला. तर झाले पाहिजे होतं ना. काय होऊन राहिलं होतं? चाललोच ना मी आता नाश्ता मग आल्यावरच करा लागन. केलाय मी साबुदाणा, घेऊन जा डब्यात. नाही आज हाफ डेच आहे ना, 2 वाजता सुट्टी होईल, येऊन जाईन घरी. थोडसा खाऊन घ्या. ए आता नाही खात, पिलो ना चहा, लवकर जायचं आहे. अरे मी 2 दिवस झाले तब्येतीच्यानंच परेशान आहे. तुम्हाला विचारायचंच राहिलं का नवीन मॅडम आली म्हणते, गावात सुरू आहे चर्चा. खूपच सुंदर आहे, असं आहे तसं आहे. कशी काय आहे मॅडम नवीन? सांगेन आल्यावर. आता मी चाललो, वेळ होऊन राहिला. काही गोष्टी ऐकत बसतं का कोणाच्या? काय करायचं आहे तुले? गावातली चर्चा म्हणून होय म्हणलं बा तुम्हाला. जा मग. कोणत्या गावची होते मॅडम गिडम काही सांगितलं नाही. बोलाव जा ना घरी कधी चहा पाण्याले. हो तेच काम आहे, येतो मग मी. बी मनात काही शक येऊन राहिला का गड्या? मी अशी काऊन बोलली? मी बॅडच झाली. कायले अशी बोलली असं? एवढा चांगला दिवस. चल मस्त पूजापाती करतो, मंदिरात जा लागन आणि मग रात्रीच्या भजनाची तयारी करतो. काय नेऊ गड्या सगळ्यासाठी? साबुदाणा नेऊ का केळनं राजगिऱ्याचे लाडू नेऊ? पहिले पूजा गिजा करतो ना मग विचार करतो. तुम्हाला मित्रांनो आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. पण तुम्ही काहीच सांगित नाही कमेंट करून की आमचे एपिसोड कसे वाटते, काय वाटते. प्लीज कमेंट करून सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा.